सभापती महोदय, तुम्हाला शेवटच्या अगोदर आणि इकडे टीएटीचा पेपर फुटला. हो. तुम्ही सांगा, एखादा पेपर जेव्हा फुटतं तेव्हा गरीबाच्या पोराचं मरण कसं होतं? 5 ते 10 लाख विद्यार्थीचा अभ्यास करत असतं, रक्ताचं पाणी करत असतं सभापती महोदय. आणि अशा वेळेस जेव्हा पेपर फुटता असा येतं त्यावेळेस आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दादाभाऊ, आपण खऱ्या अर्थानं यावर लक्ष घालणं गरजेचं आहे. प्रस्ताव सन्मान्य प्रस्तावावरच आहे. परीक्षा ऑनलाईन जे करप्शन हे आहे घोटाळा 260 मध्ये तेच तिथं आपण बोलतोय. मी त्याच विषयावर बोलतोय. सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना पेपर फुटीचा कायदा आणला आणि मग पेपर फुटीच्या कायद्यामध्ये त्यांनी घेतलेला सहभाग फार महत्वाचा आहे. पण हे सगळं असताना जर आज आकडेवारी जर पाहिली सभापती महोदय, 2002 ते 2025 या कालावधीत 45 वेळा पेपर फुटले. 45 वेळा. किमान आपण 1658 लोकांना अटक केली. 925 जणांविरुद्ध आरोप दाखल झाले आणि 18 लोकांवर फक्त त्यांच्यावर दोषारोप म्हणजे त्यांच्या सजा सुनावल्या गेली. एवढा कमी आकडा. आणि आत्महत्या किती झाल्या? 2012 ते 2022 काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, सरकार कोणाचं जरी राहिलं ते सामान्य माणसाचं किती आहे, त्या सामान्य माणसासाठी किती उभं राहतं हे फार महत्वाचं आहे. भारतामध्ये मी भारताचा आकडा सांगतोय, 2012-22 मध्ये 1 लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या भारतासाठी शोभेचा विषय नाही आहे, हा गर्वाचा विषय नाही आहे. तुमच्या आमचे पोरं तिकडे परीक्षा देत नाही म्हणून ते पेपर रोज फुटले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर लोक घरात येऊन मारल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये 2012-2022 मध्ये 415 लोकांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि मग असं सगळं असताना आपण जर पाहतोय का याच्यामध्ये जर सुधारणाच येत नसत, एक मात्र तिकडे शेतीमालाला भाव भेटत नाही आणि गरीब शेतकऱ्याच्या मजुराचं पोरग जेव्हा पेपरले जातं तेव्हा त्याच्यात पेपर फुटल्या जातं, तर त्याचं अंतर्मन काय बोलत असन हे खरं तर आपण सगळ्यांनी तपासणं गरजेचं आहे.